आपण पाहू शकतोय की ॲम्ब्युलन्स येत आहे, याच्यामधनं घाटगे आता सर्किट हाऊसकडे येत आहेत। दादांची भेट त्यांची काही वेळातच होईल। सर्किट हाऊस जवळ पोलिसांचा बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि या ठिकाणी फक्त सरकारी विजय घाटगे आता या ठिकाणी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। ॲम्ब्युलन्स सहित विजय घाटगे आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। काही पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत पोलिसांच्या बंदोबस्तात। तुम्ही दाखल झालाय, काय मागणी? या ठिकाणी आता भाऊ दादांची भेट घेणार आहे, ऑन कॅमेरा भेट घेण्याचं ठरलेलं आहे। आता यात पुढे काय ठरेल ते आपण बघू। आपण जर पाहिलं तर भूमिका जी आहे ती असणार आहे तुमची, तुम्ही भेट घेणार आहे दादांची। बोलवलं दादांनी भेटायला, दादांनी बोलवलं भेटायला। हां बोलवलं। किती लोकांना आपण जर पाहिलं तर विजय घाटगे आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। ऑन कॅमेरा जे आहे ते आतमध्ये सोडलं जात नाही, पोलिसांकडून सोडलं जात नाही। आपण जर पाहिलं गेट वरती मोठ्या प्रमाणावरती छावा संघटनांचे पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित आहेत, सोडलं जात नाही आतमध्ये। हो, आता त्यांच्याकडनं सांगण्यात आलंय 5 जणांच्या शिष्टमंडळाची भेट घ्यायची म्हणून। एक आता 10 लोक तिथे जाणार आहेत आणि त्यानंतर काय ते आपल्याला काही गोष्टी कळतील। ऑन कॅमेरा सांगितलंय सोडत नाही तरी पण नाही 10 लोकांना त्यांनी परमिशन दिली। आता काय करते, 10 लोकांना जर सोडले नाही तर आम्ही बोलणार नाही, विजय साहेब बोलणार। 10 लोकांना सोडलं नाही तर बोलणार नाही अशी भूमिका जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते। पोलिसांकडून सोडलं जात नाहीये, पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत, सोडलं जात नाही। 10 लोकांचं शिष्टमंडळ 10 लोकांचं शिष्टमंडळ आहे, 10 लोकांचं शिष्टमंडळ सोडतायत। आता नाही सोडलं तर काय? नाही सोडलं तर चर्चा नाही करायची। कॅमेराही सोडले जात नाही, तुमची भूमिका ऑन कॅमेरा त्यांनी आता तयारी दर्शवली, शासकीय कॅमेरा राहील आणि ऑडिओ क्लिप मीडियाला देणार, म्हणजे आम्हाला देणार, आमच्या मार्फत मीडियाला मिळणार। पण बाकी चॅनलला का परवानगी नाही? बाकी चॅनलला आता काय त्यांना भीती वाटत असेल त्यांच्या गावामध्ये, आम्हाला सांगता येणार नाही। पण तुम्ही ठाम आता शेतकऱ्याची गरीब पोर आहे, आमच्यापासून काय भीती, काय मीडियापासून का भीती वाटायला पाहिजे? तुम्ही ठाम आहे तुमच्या भूमिकेवर ठाम हो ठाम आहे, ठाम आहे। नाही मागण्या मान्य झाली तर काय करायचं? नाही मागण्या मान्य झाल्या तर मुख्यमंत्री हे राज्यपाल आहे। आपण जर पाहिलं तर शिष्टमंडळातील 4 लोक आहेत आणि या 4ही लोकांना आतमध्ये सोडलं जाते। नाही सोडलं तर काय भूमिका असणार? नाही सोडलं तर रस्त्यावर गाडी अडवली, तुम्हाला सोडलं, गाडी अडवली, तुमची गाडी अडवले पण सोडत आहेत। गाडी अडवली, आमचा बचाव केलाय, परंतु आम्हाला सोडलं। गाडी अडवली सोडून। आपण जर पाहिलं तर 10 लोकांना सोडलं जात नाही, आपण जर पाहिलं तर 4 लोकांना सोडलं जात आहे। मात्र इतर पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात, सोडलं जात नाहीये, सोडलं जात नाहीये। काही लोकांना काय शिष्टमंडळामध्ये 10च लोक दिलेले आहेत, किती लोकांचं शिष्टमंडळ सोडलं? 10 लोकांचं सांगितलं तरी 4 लोकांना सोलेला गाडी अडवून ठेवलेली आहे गेटवर। कशामुळे गाडी अडवली? काय त्यांना भीती कसली वाटते काय माहिती। आता शासनाचं जर मुख्यमंत्र्यांनी बोलवलं भेटायला तर सोडलं पाहिजे ना, त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे ना। मीडियाला पण सोडलं नाहीये, कोणाला सोडत नाही, मीडियाला सुद्धा बाहेर लांबून ठेवलं, म्हणजे दडपशाही आहे का पोलिसांची? 100% तसंच म्हणावं लागेल। आता गेटवर ही दडपशाही। एक मिनिट सांगा, मागे इकडे गेटचे ते 1 मिनिट साहेबांसोबत इमन जाधव साहेब। आपण जर पाहिलं तर या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, ही हुकुमशाही सुरू आहे का सगळी? हुकुमशाहीच सगळी एवढी अनवार झाली म्हणजे हुकुमशाही झाली। नाही पण आता सोडलं जात नाही, नाही सोडून राहिले। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सोडलं जात नाहीये। अनेक पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर ऑन कॅमेरा चर्चा जी आहे ती या ठिकाणी होणार नाहीये, मात्र शासकीय कॅमेरा असेल आणि त्यातलं काही फुटेज जे आहे ते दिलं जाईल असं सांगितलं जात आहे। यावरती तुम्ही नाराज? शासकीय कॅमेऱ्यातून फुटेज दिलं जाईल असं सांगितलं जातं? हो 100% त्यांनी सांगितलं शासकीय कॅमेऱ्यात फुटेज देऊ। आता आमची तर मागणी होती मीडिया समोर होत्या, मीडिया समोर जी काय बातचीत म्हणजे घाबरलेत काय? आता ते दादानी ठरवायचं। घाबरले का सरकार? नाही असं आम्हाला म्हणता येणार, जोपर्यंत भेटून बोलणार ना तोपर्यंत कसं सांगणार। मीडिया सोडली जात नाही, आता हे आता तुम्हीच बघा, तुम्हालाही थांबवलंय, आम्हालाही थांबवलंय, आता तुम्हीच विचार करा काय। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस उपायुक्त या ठिकाणी आलेले आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पदाधिकारी जे आहेत ते दाखल झालेले आहेत। कार्यकर्त्याला ही दडपशाही, या सरकारची दडपशाही आहे।
आमच्या एका शेतकरी पुत्रावर यांनी ह्या सरकारने हल्ला केलेला आहे. अजित पवार घाबरतात का तुम्हाला? 100% घाबरतात. आम्ही त्यांना मंत्रिमंडळामध्ये पाठवलेलं आहे आणि हे आमचं अजित पवार घाबरतात स्वतः. आम्हाला आता सध्याला भेटून देत नाहीत. 10 जण, फक्त 10 जण नेऊन काय अजून तिकडे 10 जणांना हाणायचंय का तुम्हाला? काय अजित पवारांनी एवढी तुम्हाला भीती वाटते का त्यांना? आम्ही भेट नाहीत. आम्ही शेतकरी पुत्र, आम्ही नाही, भेट तुम्ही नाहीत. म्हणले ना त्यांना हाणायचंय का, म्हणजे हात त्यांना. मग 10 जण तुम्ही कसं काय 10 जणालाच का? आम्हाला स्वतः सर्वांना भेटा ना तुम्ही. समोरासमोर सर्वांना भेटलं पाहिजे. म्हणजे अजूनही भीती अजून आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.